शाद जोंधळे अर्थात श्यामसुंदर दत्ता जोंधळे असं त्यांचं पूर्वीचं नाव आहे। त्यांचं एज्युकेशन MA झालेलं आहे मराठीमधून आणि ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून PN कॉलेज नांदेड या ठिकाणी नोकरीला होते। ते एक सुंदर असं कविता करतात, ते कवी आहेत, लेखक आहेत। त्यांचा आडोसा नावाचा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध कवी अमू शिंदे यांनी ते प्रकाशित केलेले आहे। ते जे राजहंस या नावाने कविता लिहितात। ते अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालक आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असे प्रवचनकार सुद्धा ते आहेत। ते बोलत असताना अतिशय स्पष्ट असे वाक्य बोलतात। मला अतिशय त्यांचं बोलणं स्पष्ट असं बोलणं आवडते। ते स्पष्ट भाषा बोलतात आणि ते वयाच्या 29व्या वर्षी श्रीरत्न बौद्ध महासंघामध्ये आलेले आहेत आणि 1979 पासून धम्म चळवळीमध्ये ते त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये काम करीत असतात। ते 1982 साली नांदेडला एकदा पूज्य भंते उर्गेन संरक्षितजी यांचा नांदेड येथे 1982 कार्यक्रम झालेला होता आणि या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन केलेले होते आणि 2001 ला त्यांची धम्ममित्र म्हणून दीक्षा झालेली आहे आणि 2016 ला भाजा या ठिकाणी त्यांची धम्मचारी दीक्षा झालेली आहे। या दीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे असे धम्मचारी होते। तेथे त्यांना धम्मचारी चंद्रगर्भ असं नाव देण्यात आलेलं आहे। आदरणीय धम्मचारी अनागरिक चंद्रबोधीजी त्यांचे कल्याण मित्र आहेत व आचार्य सुद्धा आहेत। ते अतिशय आदरणीय धम्मचारी चंद्रगर्भजी अतिशय शीलवान आहेत, अतिशय चारित्र्य संपन्न आहेत, अतिशय नम्रतावान आहेत, अतिशय वीर्यवान आहेत। ते कुठे खेड्यामध्ये सुद्धा बोलवलं तर प्रवचनाला जात असतात, आळस करीत नाहीत। अशा प्रकारचे सर्व गुण संपन्न असे धम्मचारी आपल्या नांदेड केंद्राला लाभलेले आहेत। तेव्हा मी आदरणीय धम्मचारी चंद्रगर्भजी यांना विनंती करतो की आज आपण धम्मपद चित्तवको यामधल्या 35व्या क्रमांकाची गाथा जी आहे त्या गाथेवर आपण सुंदर असं प्रवचन द्यावं असे मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो। तत्पूर्वी आदरणीय धम्मचारी चंद्रगर्भजी यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय धम्मचारी पद्मसेनजी यांना विनंती करतो की सरांचं पुष्पहार घालून स्वागत करावं। त्यांच्या भाषेमध्ये माधवता आणि वर्तनात विनय आहे असे विनय रक्षकजी। दुसरे स्नेही ज्यांनी सूत्रसंचालन केलं, अतिशय नेटका माझा परिचय करून दिला। खरं म्हणजे परिचय करून देणारे अगोदर विचारतात की काय काय आहे। त्यांनी तसं काही मला विचारलं नाही, परंतु माहिती घेतली आणि त्यांनी परिचय व्यक्त केला। अतिशय सौहार्दपूर्ण अशा प्रकारचं त्यांचं वर्तन राहिलेलं आहे। हे माझे स्नेही आपण सर्व या ठिकाणी आहात। आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण देव। खरे तर आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेनिमित्त माझे जे काही
आध्यात्मिक गुरु आहे अनागरिक चंद्रपुरी, त्यानंतर दुसरे ब्रह्मचारी येशूसागर, हे 2 गुरु या ठिकाणी नाहीत. ते कदाचित शिबिरावर असतील म्हणून मी त्यांना फोन केलेला नाही, वंदन केलेलं नाही. परंतु कल्याण मित्र या नात्यानं या ठिकाणी माझे दुसरे कल्याण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पद्मश्री यांना मी सर्वप्रथम वंदन करतोय. आपल्या बुद्ध धर्मामध्ये गुरु पौर्णिमा आहे नाही अशा प्रकारचे वाद आहे. काही जे आलोचक आहेत ते आलोचक म्हणतात बुद्ध धर्मामध्ये गुरु ही संकल्पना नाही. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये व्यास पौर्णिमा, व्यासांना गुरु म्हणतात आणि त्यामुळे व्यास पौर्णिमा ही गुरुची मानली जाते असं एक असावं. किंवा आपल्याकडे मराठवाड्यामध्ये गुरु ही संकल्पना पूर्वीच्या काळी होती की गुरु हे कान फुंकायचे आणि त्याला मंत्र देऊन तो गुरु मानला जायचा. कदाचित ती संकल्पना त्यांच्यामध्ये असावी आणि त्यामुळं टीका टिप्पणी होत असते की ही माणसं गुरु पौर्णिमा साजरी करतात, गुरु कल्पना मान्य करतात. परंतु गुरु या शब्दांचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं की जो आपल्याला ज्ञान देतो तो आपला गुरु. भलेही ती लहानपणी आपली आई असेल, आई आपल्याला घास भरवायला शिकवते, कसं खावं कसं खाऊ नये, भाताची शीत सांडली पाहिजेत काय किंवा न सांडता कसं खावं ही आई शिकवते. ती पहिली गुरु दिसायला लागते. आता खाण्याचाच प्रश्न आला त्यावेळी अब्राहम लिंकनचा एक किस्सा सांगतो की अब्राहम लिंकन आपल्या मुलाला घेऊन टेबलावर खायला बसले, जेवायला बसले आणि मुलगा हाताने तो खायला लागला. परंतु पाश्चिमात्य देशातली ही पद्धत आहे की तिथं हाताने काही खायचं नसतं. चमचे जे आहेत, काटे चमचे आहेत, त्या चमच्यांनी खायचं असतं. अब्राहम लिंकन शिष्टाचार म्हणून आपल्या मुलाला सांगतात की बेटा असं खायचं नाही. अर्थात ते त्यांच्या भाषेत बोलले, मी मराठीत सांगतो की बेटा असं खायचं नाही, काट्या चमच्यानं खाणं हे शिष्टाचाराचं लक्षण आहे. त्यावेळी मुलगा उत्तर काय देतो की ते ठीक आहे बाबा, परंतु जेवताना इतरांकडे पाहायचं नाही, समोरच्या माणसाकडे पाहायचं नाही, हा एक शिष्टाचाराचा भाग आहे. पण शिष्टाचार एकमेकांना हे बापलेख शिकवायला लागतात, ते एकमेकांचे गुरु व्हायला लागतात. मलाही एकदा असा अनुभव आला, मी ज्यावेळी कॉलेजला शिकायला होतो आणि एका मित्राच्या घरी गेलो. मित्राच्या घरी जात असताना त्यांच्या ज्या होणाऱ्या पत्नी होत्या त्या मला म्हणायला लागल्या, मला पोहे त्यांनी दिले आणि आम्ही दोघे मित्र खायला लागलो. आता त्यावेळी आमचा अल्लडपणा होता, मलाही खाता येत नव्हतं आणि खात असताना, पोहे खात असताना मी तोंड उघडून खायचो, असं मच खाल्लं. ते वहिनी हसायला लागल्या, असं काय खाता भाऊ, तोंड बंद करा तुम्ही थोडं, नाही तर एखादा मच्छर किंवा एखादी माशी जाईल तोंडात. आता हा विनोदाचा भाग जरी असला तरी खायचं कसं हा शिकवणारा गुरुच असतो. पुढे हळूहळू माणसं मोठी होतात आणि आपल्या वडिलांचं मार्गदर्शन घेऊन शिकायला लागतात आणि अशा पद्धतीने जो जे आपल्याला शिकविल तो आपला गुरु व्हायला लागतो. अर्थात माणसं ज्यावेळी विकसित व्हायला लागतात, मोठी व्हायला लागतात आणि मोठं झाल्यानंतर ज्यावेळी ते खऱ्या अर्थानं आपलं भौतिक जीवन किंवा आध्यात्मिक जीवन आरंभ करायला लागतात, त्यावेळी शिकवणारा गुरु हा काही वेगळा असतो. म्हणून आध्यात्मिक जीवन शिकवणारा किंवा आध्यात्मिक जगतामध्ये पदार्पण कसं करायचं हा शिकवणारा एक आपला गुरु असतो. तथागत भगवान बुद्ध त्या अर्थानं आपले गुरु आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या अर्थानं गुरु आहे. किंवा भंते संघरक्षितजी त्या अर्थानं गुरु आहे. भंते संघरक्षितांना गुरु म्हणून घेतलेलं आवडत नाही, हे त्यांनी एका व्याख्यानात म्हटलंय, ते गुरु मला म्हणू नका. अर्थात गुरु या शब्दाचा जो काही सामान्य अर्थ या ठिकाणी विकसित झाला की थोडस टवाळकीच्या दृष्टिकोनातून गुरु अशा पद्धतीने बोललं जातं आपल्याकडे, काय गुरु काय चाललंय अशा पद्धती. तर हा इतका खालच्या थराचा शब्द झालेला आहे, त्याच्यामुळे गुरु असं म्हणू नका. मला मित्र म्हटलेलं चालेल किंवा कल्याण मित्र म्हटलेलं चालेल, असं
बनते संघरक्षितजी म्हणतात. या अर्थानं गुरु हे वंदनीय असतात आणि त्यांचं स्मरण होणं किंवा त्यांचं मार्गदर्शन करणं आपल्याला जगतामध्ये जगत असताना वारंवार घ्यावं लागतं. त्या अर्थानं ते आपले आदर्श आहे. ज्या ज्या लोकांकडून आपल्याला काही शिकायला मिळतं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांचं स्मरण करणं, त्यांना वंदन करणं हे एक चांगुलपणाचं लक्षण आहे, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि त्या अर्थानं गुरुपौर्णिमा ही आपल्याकडं मान्य केली जाते. विशेषतः या दिवशी सुद्धा बुद्धानं आपल्याला धम्म दिलेला आहे. आपल्याला म्हणत असताना त्यांच्या पंचवर्गीय भिक्षूंना आणि तिथून ते खऱ्या अर्थानं मिळालेलं ज्ञान हे इतरांना देत गेले. या अर्थानं आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो किंवा गुरुपौर्णिमा ही आपल्यामध्ये मान्यता पावत चाललेली असते. दुसरा एक भाग आजच्या दिवसाचा ही आषाढी पौर्णिमा. आषाढी पौर्णिमेला एक अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आपल्या धम्मामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. ज्या पौर्णिमेला आपण धम्म घेतला असं म्हणतात. विशेषतः आपल्याकडे आखाड महिना लागला असं म्हणतात. आषाढीचा आखाड हा अपभ्रंश झालेला आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शुद्ध शब्द वापरता येत नाही, त्याच्यामुळं आषाढचा आखाड झाला आणि आखाड महिना लागला आहे किंवा आखाडी पौर्णिमा आहे, आखाडी हा सण आहे असं वारंवार बोललं जातं. तर हा आषाढ महिन्याचा किंवा आषाढ पौर्णिमेचा एक भाग अतिशय महत्वपूर्ण 2-3 गोष्टीसाठी आहे. त्या गोष्टी मला ज्या जाणवल्या वाचनात आल्या त्या मी या ठिकाणी सांगतो. ते महत्व या पौर्णिमेचं या ठिकाणी व्यक्त करतो. विशेषतः भगवान बुद्धाने सिद्धार्थाला ज्यावेळी बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्यांना जी काही ज्ञान प्राप्ती झाली ती ज्ञान प्राप्ती सांगण्यासाठी त्यांनी सारनाथला आपले जे 5 मित्र होते पंचवर्गीय त्यांना पहिल्यांदा धम्म तिथं सांगितलेला, विदित केलेला की मला काय प्राप्त झालं आणि तुम्ही काय शिकलं पाहिजे. त्यामुळे याला पहिलं धम्म प्रवर्तन सुत्त देसना असं म्हणतात. की त्यावेळी धम्मचक्र प्रवर्तन सुत्त त्यांनी व्यक्त केलं आणि त्या 5 लोकांना देसना दिली किंवा जे काही आदेश होता किंवा सांगायचं होतं, उपदेश होता, तो उपदेश दिला बुद्धाने. त्या अर्थानं या ठिकाणी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. त्यांच्या या प्रवचनामध्ये कौंडिन्य जे आहेत ते पहिल्यांदा तिथंच ऐकता काय झाले, अर्हंत झाले असं म्हणतात. म्हणजे बुद्धांचा इतका प्रभाव होता की त्या भाषेमधून त्यांचं ज्ञान ऐकून हा माणूस किंवा हा शिष्य अर्हंत झाला. हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी दिसायला लागला. दुसरं वैशिष्ट्य अशा प्रकारचं या पौर्णिमेचं की बोधिसत्व सुमेध हा जो आहे तो शुद्धोधन राजाची जी पत्नी आहे महामाया यांनी सुमेधने बोधिसत्व सुमेधाने महामायेच्या पोटी गर्भधारणा ही आजच्या दिवशी घेतली. गर्भधारणेला आरंभ झाला. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की याच दिवशी महामायेला मध्यरात्री स्वप्न असं पडलं की त्याला दिव्य स्वप्न असं म्हणतात. ते स्वप्न असं आहे की सुमेधानं विचारलं स्वप्नात महामायेला की तू माझी माता होशील का. स्वप्नात हा सुमेध महामायेच्या गेला आणि त्याने विचारलं की तू माझी माता होशील का. तर लगेच ती आनंदानं होकार भरते आणि स्वप्न तिथं थांबतं. स्वप्नात सुमेध हा मान्यता घेण्यासाठी गेलेला. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य या पौर्णिमेचं आहे की सिद्धार्थ गौतमाने याच पौर्णिमेला वयाच्या 29व्या वर्षी महाभिनिष्क्रमण केलेलं आहे, ज्याला गृहत्याग असं म्हणतात. या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी वयाचं 29वं वर्ष होतं आणि त्या 29व्या वर्षी यांनी गृहत्याग केला. सगळं सोडून दिलं. जे काही धन दौलत कौटुंबिक सुख होतं ते सगळं सोडून दिलं. 29व्या वर्षी घडलेली घटना. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य याचं दिसायला लागतं की याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा हिच्या पोटी राहुल नावाचा अपत्य किंवा बाळ हे जन्माला आलं.
राहुलचा सुद्धा जन्म याच पौर्णिमेला झालेला दिसायला लागतो. त्यावेळी ज्यावेळी बुद्धाचं लग्न झालं त्यावेळी 16 वर्षाचे बुद्ध होते आणि 13 वर्षानंतर त्यांना मूल झालं आणि अशा पद्धतीने 29व्या वर्षी राहुल जन्माला आल्यानंतर यांनी गृहत्याग केला असं म्हणतात. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य असं की या दिवशी बुद्धाने आपल्या या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितलं की इथून तुम्ही वर्षावास करायला शिका. म्हणून तो आषाढ पौर्णिमेला पहिला वर्षावास सारनाथ या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आषाढ पौर्णिमेपासून पुढं जे काही 3 महिने कालावधी असतो तो वर्षावासाचा कालावधी असतो. याचं कारण त्यांनी सांगितलं की तुम्हाला पावसा पाण्यामध्ये बाहेर फिरता येत नाही, प्रवास करता येत नाही, या गावावरून त्या गावाला जाऊ शकत नाही. त्यावेळी अतिशय अवघड अशा प्रकारचा प्रवासाची साधनं नसल्यामुळे हा प्रवास खडतर असायचा. त्याच्यामुळे तुम्ही एका ठिकाणी बसून राहा आणि तिथं लोकांना उपदेश करा, धम्मदेशना करा किंवा आणखी ध्यान साधना करा वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीनं हा पहिला वर्षावास या आषाढ पौर्णिमेपासून या ठिकाणी सारनाथला तथागत भगवान बुद्धानं आरंभ केलेला दिसायला लागतो. त्यानंतर हळूहळू हा बुद्धाच्या कालावधीत असलेला जीवनाच्या कालावधीत असलेला महत्वाचा भाग आहे. परंतु बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा 3 महिन्यानंतर पहिली जी धम्मसंगीती झाली ती आषाढ पौर्णिमेला झाली आणि त्या ठिकाणी 500 अरहंत उपस्थित होते आणि त्यांनी मग त्या संगीतीमध्ये किंवा त्या सभेमध्ये त्यांनी अभिधम्म पीठकाची जवळपास रचना करायला आरंभ केलेला दिसायला लागतो. अशा प्रकारची वर्णन आपल्याला दिसायला लागतं. त्यानंतर अलीकडच्या काळात आपण हेही पाहायला लागतो की श्रीलंकेमध्ये विशेषतः रुवनवेली या ठिकाणी जे काही महास्तूप आहेत त्या स्तूपामध्ये कोनशिला जी बसवल्या गेली त्या कोनशिलेमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि इतर अरहंतांच्या काही धातू त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. ह्या सुद्धा आषाढ पौर्णिमेला. आणखी एक श्रीलंकेचं वैशिष्ट्य आहे या पौर्णिमेचं की कॅंडी या ठिकाणी जे काही श्रीलंकेचं हे जे स्तूप आहे त्या ठिकाणी सुद्धा बुद्धाचे जे काही दंत धातू आहे, दात आहेत, ते दात सगळ्यांसाठी प्रदर्शनासाठी या पौर्णिमेला ओपन केले जातात किंवा ठेवले जातात. अशा प्रकारचं थोडक्यात हे वैशिष्ट्य या पौर्णिमेचं आहे. प्रत्यक्ष बुद्धाच्या जीवनामधलं जे वैशिष्ट्य आहे ते महत्वाचं आहे. नंतरच्या काळामध्ये आपण या पौर्णिमेला महत्व देऊन या ठिकाणी अशा प्रकारचं मोठेपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि त्या दृष्टीनं ही आषाढ पौर्णिमा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं चांगली पौर्णिमा आहे. तसं बौद्धांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्व आहे. प्रत्येक पौर्णिमा ही उपसत्त पौर्णिमा असावी अशा प्रकारचा आग्रह आहे. परंतु त्यातल्या त्यात आषाढ पौर्णिमेला अतिशय वेगळं अशा प्रकारचं अनन्य साधारण महत्व आपल्याला दिसायला लागतं. हा झाला एकंदरीत सारासार पूर्व भाग या आजच्या वर्गाचा. खरं तर हे सांगायला नको, माझ्याकडे 36वी जी गाथा दिलेली आहे ती गाथा या ठिकाणी मी सांगणार आहे. विशेषतः आपल्याकडे जे धम्मपद, त्या धम्मपदाचा अभ्यास सुरू झालेला आहे तो अभ्यास अतिशय महत्वपूर्ण आहे. विचारपूर्वक त्यांनी हे धम्मपद ठेवलेलं आहे की त्याच्यातून आपण काय घेऊ शकतो या धम्मपदामधून हे आपल्या पुढे मांडलं पाहिजे, आपल्या पर्यंत गेलं पाहिजे, हा त्याचा मुख्य हेतू आहे. तसं आपण यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी लिहिलेला जो काही बुद्ध आणि धम्म किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं विवेचन संबंध या वर्गामध्ये केलेलं आहे. तसा हा दुसरा अभ्यास अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आयोजकांनी ठेवलेला आहे. विशेषतः विनयरक्षितांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा अभ्यास ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की एक चांगला विषय त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे, आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, एकमेकांना आपण त्याच्या संदर्भात बोललं पाहिजे, आपण आपल्या वर्तनामध्ये काही फरक पडेल का याचाही आपण विचार केला पाहिजे. अशा प्रकारची ही भूमिका या ठिकाणी दिसायला लागते माझ्या माहितीनुसार. तर ही 36वी गाथा अशा प्रकारची आहे की एका असंतुष्ट भिक्षूची गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे.
सुत्त किंवा गाथा अशा प्रकारची आहे. सुदुदस्संग सुनिपुन्न यत्त काम निपत्तीनं चित्तन रखे मेधावी चित्तन भूतन सुखावा. आता याच्यातले जे शब्द आहेत ते सगळे पाली आहेत आणि त्या पाली शब्दांचा मी या ठिकाणी अर्थ सांगतोय. सुदुदस्स पाहण्यास अत्यंत कठीण, सुनिपुन्न अतिशय सूक्ष्म, यत्त काम निपा तिन्नो ज्याची इच्छा करील त्यावर केंद्रित होणे, मेधावी शहाणा माणूस, रखेय रक्षण केले पाहिजे, भूतन चित्तन संरक्षित केलेलं चित्त, सुखाव सुख देणारे, अशा प्रकारचं हे अर्थ आहेत. आणि त्याचा भावार्थ अशा प्रकारचं, जे पाहणे अतिशय कठीण आहे, जे अति सूक्ष्म आहे, जे वाटेल तसे भटकणारे, त्याला स्वैराचारी असं म्हटलंय, अशा चित्ताचे बुद्धिमान माणसाने रक्षण करावे. असे रक्षिलेले चित्त हे सुखावह असते. असा या कथेचा एकंदरीत भावार्थ आहे किंवा सुक्ताचा भावार्थ आहे. कथा ही या ठिकाणी मराठीतून अशी सांगितली गेलेली आहे. ती कथा अशा प्रकारची की भगवंताने जेतवन विहारामध्ये असताना एका खजिनदाराच्या तरुण मुलाला जो काही उपदेश दिला, की जो मुलगा असंतुष्ट होऊन थोडा चलबिचल होऊ लागलेला होता, त्याला उपदेश केलेला आहे. कथा ही अशा प्रकारची की एक खजिनदाराचा मुलगा असतो आणि त्याला समाधानच मिळत नाही, शांतताच मिळत नाही त्याच्या जीवनामध्ये. अशा अवस्थेत त्याच्या घरी एक भंते यायला लागतात भिक्षाटनासाठी. आणि भंते आल्यानंतर तो त्यांना दान तर द्यायला लागतो, भिक्षाटन द्यायला लागतो. आणि तो विचारतो की बा मला काही शांतता मिळत नाही, धन आहे दौलत आहे सगळं आहे, परंतु मन काही शांत नाही माझं. त्यावेळी भंते असं म्हणायला लागतात, ते भिक्षू असं म्हणायला लागतात की ठीक आहे, तुला जर मनाला शांती हवी असेल तर तू काय कर, तू आलेल्या भिक्षूला असंच काहीतरी अन्नदान करत राहा. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भिक्षूला जे काही मागत असतील त्यांना तू अन्नदान करत राहा. तो म्हणाला ठीक आहे, एवढंच का? हो म्हणे, एवढं तू कर, तुला शांतता मिळेल. आणखी काय करावं लागेल? तर त्यावेळी तो मुलगा म्हणायला लागतो, भिक्षू म्हणायला लागतात त्याला की तुला जर आणखी काही करायचं असेल तर या भिक्षूंसाठी निवारा जर हवा असेल, त्यांना बसण्यासाठी एखादा आश्रम बांध किंवा एखादा 3 शेड बांध किंवा एखादा मठ बांधून दे आणि त्यांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायला लागेल. त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या, भिक्षूंना ज्या ज्या वस्तू हव्या असतात त्या गोष्टी पुरव. तुझ्याजवळ जर जास्त आणखी पैसा असेल तर ह्या गोष्टी तू पुरवू शकतो. भिक्षूंना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता कर, त्यांना निवारा दे किंवा त्यांना आणखी काही भोजनाची मदत कर. अशा प्रकारचे तो भरसे त्याला सांगायला लागतो. हे जर केलं तर तुला मनाला शांती मिळेल किंवा तू शांत होशील. त्यानंतर तो कसं करायला लागतो हे केलं म्हणतो आणि आणखी काय करावं. त्यावेळी भंते म्हणायला लागतात की तुझ्याजवळ जी संपत्ती आहे त्या संपत्तीचे 3 भाग कर. या 3 भागापैकी 1 भाग काय कर, तुझ्या उद्योगासाठी राखून ठेव. दुसरा भाग जो आहे तो तुझ्या घरासाठी राखून ठेव. आणि तिसरा जो भाग आहे संपत्तीचा तो दान म्हणून लोकांना दे किंवा इतरांना मदत करण्यासाठी ही संपत्ती दे. त्याच्यानंतर तेही केलं आणि त्या मुलाला काही शांती मिळणार. परत तो मुलगा त्या भंतेंना विचारायला लागतो, हे सगळं केलं मी, माझं मन काही शांत होत नाही. त्यावेळी भंते असं म्हणायला लागतात की ठीक आहे, तू त्रिशरण पंचशीलाचं पालन कर. पंचशीलाचं पालन कर म्हणतात. त्यावेळी हा म्हणतो ठीक आहे,
पंचशिलाचंही पालन काही दिवस तो करायला लागतो, तरी तो अस्वस्थच राहायला लागतो. त्यानंतर पुन्हा तो भंतेकडे जायला लागतो आणि विचारायला लागतो की मी पंचशिलाचंही पालन केलं. त्यानंतर त्याला सांगतात की अष्टशिलाचं पालन कर, दशशिलाचं पालन कर, 10 शिलाचंही पालन करतो, तो काही शांत होतच नाही. त्यावेळी भंते असं म्हणायला लागतात की तू प्रवंचा घे, भिक्षू हो, म्हणजे तुला मनाला शांती मिळेल. त्यावेळी तो भिक्षू होतो आणि भिक्षू झाल्यानंतर मग त्याच्यावर एका चांगल्या स्थविराची नेमणूक केली जाते त्याला शिकवण्यासाठी. हे कर, ते कर, ते कर, हे करू नका, ते करू नका, अशा प्रकारची शिकवण मोठ्या आचार्याकडून त्याला मिळायला लागते आणि तो वैतागून जातो. हे काय म्हणतो, हे करा, हे करू नका, ते करा, ते करू नका, पुन्हा ते चालू करा. ज्या जीवनामध्ये मला कंटाळा आलेला होता तिथं सुद्धा हे करू नका, ते करू नका, अमुक करा, तमुक करा, हे जे लागलं होतं माझ्या मागे त्याला कंटाळून मी इकडे आलो आणि इथं सुद्धा हे आचार्य तेच सांगायला लागले, थांबा थांबा, हे करू नका, थांबा थांबा, ते करू नका, असं करा, तसं करा. तर तो वैतागून जायला लागतो आणि अशी एक वेळ यायला लागते, हे नकोच. ज्या शांततेसाठी आपण इथं आलो ती शांतता मिळत नसेल तर पुन्हा आपण बॅक टू पेवेलियन व्हायला काही हरकत नाही, आपल्या पूर्वीच्या जीवनामध्ये जायला हरकत नाही. आणि तसं घडतं प्रत्येक. मी सुद्धा माझा अनुभव सांगतो की मी सुद्धा इथं संघात आलो आणि संघातले जी काही बंधन होती, काही नियम होते काटेकोर, ही काटेकोर नियम मला कधी कधी पाळता येत नव्हते आणि माझ्या कल्याण मित्रांनी मला धारेवर धरायला सुरुवात केली. त्यावेळी मलाही असं वाटायला लागलं की काय भानगड आहे हे, कल्याण मित्र आपल्याला एवढं धारेवर धरतात. खरं तर मी इथं मनाला शांत करण्यासाठी आलोय, मनाला समाधान मिळावं, शांतता मिळावी यासाठी मी संघामध्ये पदार्पण केलंय आणि हे तर मला धारेवर धरताय, हे काही बरोबर नाही बा, आपण सोडावं की काय संघ, या निर्णयापर्यंत मी आलो. परंतु नाही, कल्याण मित्राचं सांगणं हे खरं होतं आणि ते मला पटलं आणि त्यामुळे मी तो मार्ग बदलला नाही, मी माझा मार्ग पुढे कायम ठेवला. तर अशा पद्धतीनं कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये अशी वेळ यायला लागते की हे काय सांगायला लागले, पुन्हा 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 तेच 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 तेच, आपल्याला आवडत नाही, पसंत पडत नाही. आणि त्यामुळे ह्या मुलाची, व्यापाऱ्याच्या मुलाची सुद्धा, खजिनदाराची ही सुद्धा मनस्थिती तशी होते आणि तो निर्णय घ्यायला लागतो की मी परत जातो माझ्या जीवनामध्ये, हे नको, भिक्षू पण नको, काही नको. आणि हे तिथं असा बसलेला असताना, अस्वस्थ होऊन बसलेला असताना तथागत त्या ठिकाणी असतात. तथागताने मनोवस्था ओळखली होती की याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये काय विचार चाललाय, हो कशामुळे हा अस्वस्थ झालाय. तर त्यावेळी तथागत त्याला असं म्हणायला लागतात की बाबारे काय झालं काय तुला. त्यावेळी तो सांगायला लागतो की काही नाही बनते, असं असं माझ्या मनाची, चित्ताची जी काही शांतता आहे ती शांतता मला मिळत नाही आणि मी या ठिकाणी शांततेसाठी आलो. मी कशासाठी आलोय तर मनाला शांतता मिळावी यासाठी आलोय आणि मला काही ती या ठिकाणी मिळत नाही. त्यावेळी तथागत म्हणायला लागतात तू एकच गोष्ट कर. कोणती कर तर तो म्हणतो कोणती. तर त्यावेळी तो म्हणतो तुझ्या चित्ताचे अनेक विचारांपासून असलेलं जे काही हे आहे त्याचं रक्षण कर. जे तुझ्या डोक्यामध्ये किंवा तुझ्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विविध विचार येतात त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे आणि ती करण्याची गरज, त्याची जर ज्यावेळी तू नीट रक्षण करशील तुझ्या चित्ताचं त्यावेळी तुला बाकी काही करण्याची गरज पडणार नाही. मनाच्या एकाग्रतेची जर स्थिती आपण कायम ठेवली तर आपल्याला काहीही गुण पडणार नाही. तर त्यावेळी हा म्हणायला लागतो भिक्षू, होय भगवान मी ते करू शकतो, विचारापासून रक्षण करू शकतो. आणि त्यावेळी मग बुद्धाने पुढील गाथा म्हणलेली आहे की माणसाचं चित्त अतिशय सूक्ष्म असतं आणि ते पाहण्यास फार कठीण असतं. ते फार चंचल आणि स्वैराचारी आहे. पण शहाणी माणसे या स्वैराचारापासून किंवा चित्ताचं रक्षण करीत असतात आणि अशा तऱ्हेने चित्ताचं रक्षण केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला सुख मिळतं. अशा प्रकारची ही कथा आहे. ही कथा या ठिकाणी थांबते, संपते.
आता या ठिकाणी बुद्धाने काय सांगितलं की बुद्ध धर्म काय सांगतो की माणसाच्या मनाकडे तुम्ही पहा. माणसाचं मन या त्याला चित्त असं म्हटलं, चित्त बघा म्हणून, हे अतिशय सूक्ष्म असतं. विविध लोकांनी वेगवेगळ्या मोठ्या संतांनी पुरुषांनी सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. हे आपलं हे मन कसं आहे, जणू खाकसचा दाना. खाकस खसखस बहिणाबाईंनी म्हटलंय खसखशीच्या दाण्याप्रमाणे. खसखशीचा दाणा अतिशय क्षुल्लक असतो, तितकं क्षुद्र आहे मन, अतिशय लहान आहे. आणि मन केवढं आभाळातही मावेल, आभाळात सुद्धा ते मावत नाही, इतकं व्यापक मन व्हायला लागतं. अशी कल्पना या मनाच्या संदर्भात केली. किंवा संत तुकाराम म्हणतात काही निर्मळ मन काय करील सावन. अशा प्रकारचा त्यांचा हा अभंग आहे की मनाला जर शुद्ध केलं तर तुम्ही सगळं शुद्ध होता. परंतु आपलं मनच जर निर्मळ नसेल तर काय, साबण लावा किंवा लक्स लावा किंवा मोती लावा, कोणती साबण लावा, काय होत नाही. चित्त शुद्ध पाहिजे असं तुकाराम म्हणतात. त्यानंतर पुढं तुकाराम असं म्हणायला लागतात की मन कराले प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही या मनाला जर प्रसन्न केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सिद्धी, तुमचं जे काही इप्सित आहे, तुम्हाला जे काही साध्य करायचंय ते साध्य सहजगत्या व्हायला लागतं. म्हणून मनाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, मनाला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा, मनाला सोडू नका. आणि अशा पद्धतीने मनाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी मांडलेली. मन तसं मन पाहता येत नाही. वैज्ञानिक जर म्हणायला लागले की कुठे दाखवा मन, तसं आपण हात दाखवतो चिरफाड केल्यानंतर शेवट, तसं मन कुठे दाखवता येत नाही. परंतु मन ही अशी संकल्पना आहे आपली माणसाची की ती कुठे ना कुठे तरी अस्तित्वात आहे, जी अदृश्य आहे. आणि ती सगळ्या आपल्याकडून क्रिया घडवते. हात काही घडवत नाही. आपण म्हणतो माझ्या मनाला म्हणून इकडे हात दाखवतो, इथे काही मन नाही. परंतु मन कुठेतरी अशी अदृश्य अशी शक्ती आहे की जी सगळंच आपल्याकडून घडवून घेते. हे उठा, सकाळ झाली, मनच सांगायला लागतं सकाळी चला दात करा, ब्रश करा किंवा अमुक करा तमुक करा, त्यानंतर फराळाला बसा, अमुक करा तमुक करा, हे सगळं सांगायला लागते. औषध घ्या, औषधाची वेळ झाली, हे सगळं मन सांगायला लागते. आणि आपण आपली जी अवयव आहेत त्या दृष्टीनं हालचाल करायला लागतो. तर ही जी मनाची जी अवस्था आहे ती मनाची अवस्था आपल्याला आपल्या कंट्रोल मध्ये, ताब्यामध्ये आणता येईल. याचं जर आपण एकंदरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं माणूस काय होणार आहे, सुखी होणार. परंतु माणूस मनाकडे पाहतच नाही, मनाला मोकळं सोडायला लागतो. आपण जा, मी बसलो इथं, जाऊन ये, कुठं जाऊन यायचं, मन जाऊन यायला लागतं, घरी जाऊन यायला लागतं, हॉटेलमध्ये जाऊन यायला लागतं, कुठेही जाऊन यायला. अरे नको नको त्या गोष्टी मन करायला लागतं, दुसऱ्याबद्दल द्वेष पसरायला लागतं. तो तसा म्हणला, तुम्हाला माहित नाही का काम तुमच्या ऐकण्यात आलं नाही, आपलं मनच आपल्याला सांगायला लागतं. खरं तर काही घडलेलं नसतं. परंतु मन एकमेकाबद्दल द्वेष, प्रेम, मोह या सगळ्या गोष्टी निर्माण करत असत. तर असं हे जे भरकटणारं मन आहे ते अतिशय सूक्ष्म आहे, दिसायला दिसत नाही. परंतु या चित्ताला जर आपण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, लगाम बांधण्याचा प्रयत्न केला तर माणूस हा सुखी होण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा सुखी होऊ शकतो. सुख दुसरीकडे कुठेही नाही, आपल्या मानण्यावर सुख आहे असं ते म्हणतो आपण. ते मानायचं काय आपण की मला एक ग्लास पाणीच लागतं, याच्याशिवाय मला दुपारपर्यंत काहीच लागत नाही, याच्यामध्ये जर मी आनंद मिळवत असेल तर मी एक ग्लास पाण्यावरच राहू शकतो. परंतु आपलं मन सांगतं की एक ग्लास पाण्यामध्ये काय व्हायला लागलं, चहा पाहिजे, त्याच्यासोबत फराळाला पाहिजे, आज पौर्णिमा आहे तर साबुदाण्याची खिचडी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे मन सांगायला लागतं. आणि आपण सगळे पदार्थ जमा करायला लागतो आणि आपण त्याच्याबरोबर जायला लागतो, मग खायला लागतो, किती खायला लागतो. आणि मग त्याचा
परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो. मनाला मोकाट सोडलं की आपण अस्वस्थ व्हायला लागतो. मनाला मोकाट सोडलं की आपली हानी व्हायला लागते. मनाला मोकाट सोडलं की आपण वेगवेगळ्या तऱ्हेनं जिथं नको तिथं भरकटायला लागतो. परिणामतः आपली एकाग्रता भंग व्हायला लागते. आणि एकाग्रता जर भंग होत असेल तर तुम्ही माणूस माणूस म्हणून राहत नाही. माणसाचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता साधताच आली पाहिजे. त्रिरत्न संघामध्ये आलात म्हणून नव्हे, कुठेही असात नाही, तुम्हाला एकाग्रता साधता आली पाहिजे. तरच तुमचं लक्ष जे आहे, तुमचं उद्दिष्ट जे आहे, साध्य जे आहे, ते साध्य तुम्हाला प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाची एकाग्रता साधता आली तर त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होईल. मोठ्या माणसांना कामामध्ये लक्ष लागत असेल तर त्यांचं काम कारखान्यातलं चांगलं होईल, त्याच्या हातून चांगलं कापड मिळेल, त्याच्या हातून चांगली निर्मिती होईल. किंवा बागकाम करणाऱ्या माळ्याला जर चांगलं काम करता आलं मन लावून तर वेगवेगळी फुलझाडं रुजवली जातील, त्याच्यामधून चांगली चांगली फुलं ही निर्माण होतील. म्हणून ही एकाग्रता प्रत्येकासाठी आवश्यक आहे. घरातल्या गृहिणीनं जर त्या भाकरीवर एकाग्रता साधली नाही तर भाकर किती ठिकाणी करपायला लागते याचा अनुभव आपण घेतो. काय एकाग्रता भंग पावते? कारण आपला रोष असतो, आपला राग असतो. झाला नाही का स्वयंपाक, 11 वाजायला लागले, 12 वाजायला लागले, मी माणूस आहे शेवटी, असं बोलायला लागतो. असं बोलल्यानंतर गृहिणी कशी शांत राहील? तिच्या हातून भाकरी करपणार, तिला एकाग्रता आपण साधू देत नाही. आता ही जी एकाग्रतेची वैशिष्ट्य आहे, ही एकाग्रतेची वैशिष्ट्य आपण सांभाळली पाहिजे. हे पथ्य आपण केलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण पथ्य करायला लागू त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं सच्चा माणूस बनायला लागतो. म्हणून माणसाला सुख दुसरी तिसरीकडे कुठे नसतं, आपल्या जवळच आहे, मान्यावर आहे, आपल्या समाधानावर आहे. की तुम्ही कशात समाधान मानता याच्यावर आहे. की माझ्याकडं 1 तोळाभर सोन्याची अंगठी आहे याच्यावर समाधान मानणार आहात की 10 तोळ्याचं लॅकेट आहे याच्यावर समाधान मानणार आहात? हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. संतुष्ट कुठं व्हायचं? संतुष्ट शेवटी आपल्याला एका केंद्रबिंदूवर येऊन ठेपावं लागेल की मला इथं संतुष्टता मिळवायची आणि तिथंच समाधान मानायचं. आपण नेहमीच असमाधानी असतो, आपण नेहमीच असंतुष्ट असतो. हे मला हे नाही ते पाहिजे, ते नाही ते पाहिजे, हे मला हे कापड आवडत नाही ते पाहिजे, माझ्या मित्राजवळ इतके पोशाख आहेत मला एकच का, असा मुलगा आग्रह धरायला लागतो. आणि मग पालकांना ते पुरवावं लागतं. आणि त्याचं सुद्धा मग त्याच्यात समाधान होत नाही की 2-4 दिवसानंतर तो शर्ट सुद्धा जुना व्हायला लागतो, त्याचं चमकणं, त्याची शायनिंग ही कमी व्हायला लागते. आणि तो म्हणायला लागतो हा जुना झाला, टाकून द्या, दुसरा घ्या. म्हणजे मुलगा सुद्धा धावायला लागतो, समाधान नसल्यामुळे तो धावत राहतो पुढं पुढं पुढं. आणि अशा पद्धतीनं माणूस हा सुखाच्या पाठीमागे धावत असतो. सुख त्याच्याजवळच आहे हे त्याला कळतच नाही. वि. स. खांडेकरांनी सुखाचा शोध या निबंधामध्ये फार चांगलं लिहिलंय की प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आहे. हो, तुम्ही या फुलामध्ये पहा, फुलाकडे पहा, तिथं सुख मिळायला लागतं. या शाईनकडे पहा, तिथं सुख मिळायला लागतं. एकमेकांना संवाद साधा, त्याच्यामध्ये सुख मिळायला लागतं. चांगलं बोलायला शिका, त्याच्यामुळे सुख मिळायला लागतं. हे सगळे सुखाचे मार्ग आहेत. आणि ते सुखाचे मार्ग आपण चोखाळले पाहिजे, हाताळले पाहिजे. म्हणून माणूस जर सुखी व्हायचा असेल, माणसाला खऱ्या अर्थानं चिरस्थायी सुख, त्याला चिरंतन कायम काळाचं असं सुख जर मिळवायचं असेल तर आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपण खऱ्या अर्थानं सुखी होऊ. अशा प्रकारची बुद्धाची ही कल्पना आहे. बुद्ध धम्मच हा खऱ्या अर्थानं मनाचा शोध घेणारा पहिला संशोधक आहे असं म्हटलं जातं. ते मन शोधून पुन्हा काढलं तर बुद्धांनीच काढले नाही. दुसऱ्या धर्मामध्ये मनावर इतकी व्यापक अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा दुसऱ्या धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर ही जी बुद्धाची महात्म्यता आहे, मोठेपण आहे, ते बुद्धाचं मोठेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बुद्धाने जे जे काही सांगितलं ते आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे.
म्हणून आचरणाला महत्व आहे. इथं बुद्ध धर्मामध्ये किंवा आपल्या संघामध्ये सुद्धा आचरणालाच महत्व आहे. तुम्ही कोण आहात याच्याकडे पाहत नाही संघ. तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात याच्याकडे पाहत नाही. तुम्ही दुःखी आहात कष्टी आहात याच्याकडे पाहत नाही. तुम्ही आचरण करताय का फर्स्ट प्रिफरन्स किंवा पहिलं प्राधान्य तिथं राहील आचरणाला. आचरण जर करत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही सदाचारी व्हायला लागाल आणि माणूस या पथावर जाण्याचा प्रयत्न करायला लागेल. म्हणून या पथावर चालायचं असेल, या पथावर जाऊन आपल्याला खरा सच्चा माणूस व्हायचा असेल तर बुद्ध धर्माची कास धरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपण केवळ मनाला रिझवतो की हो आपल्याला ते करायचं, हो आपल्याला ते करायचं, पंचशिलाचं पालन करायचं, दशशिलाचं पालन करायचं, परंतु ते थातून मातून जे ज्यावेळी व्हायला लागतं त्यावेळी आपल्या हातून काहीही घडत नाही. म्हणून निष्ठेनं जर आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं, आपलं चित्त केंद्रित केलं तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बुद्ध धर्माचे खरे पायिक ठरायला लागतो. बुद्ध धर्माच्या संदर्भात आपण खरे संदेश वाहक ठरायला लागतो. हे आपला संदेश इतरांनी घेतला पाहिजे की ही माणसं कशी वागतात, ही माणसं कशी वागतात हा संदेश ज्यावेळी दुसऱ्याकडे जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही बुद्धांचे पायिक आहात किंवा बुद्धाचे खऱ्या अर्थानं शिष्य आहात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मनाला जर एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, सावरण्याचा प्रयत्न केला तर सुख हे आपोआपच मिळायला लागतं. अशा प्रकारची भूमिका तथागतांनी मांडलेली आहे त्या कथेच्या माध्यमातून आणि आपल्याला सुद्धा सुख मिळवण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सुख शोधलं पाहिजे, याचं चिरंतन नेहमी चिंतन केलं पाहिजे आणि चिंतनातून खऱ्या अर्थानं आपण सुखी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच या गोष्टी माझी मध्यवर्ती कल्पना. मी जे काही बोललो फारसं काही तुम्हाला जमलं असेल किंवा ऐकण्यात आला असेल नसेल तो भाग वेगळा, परंतु मी माझ्या चिंतनातून हा भाग या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला, अल्पसा प्रयत्न केलेला. तो तुम्हाला भावला असेल ठीक आहे, स्वीकारा, आणि भावला नसेल तर सोडा, पुन्हा दुःखी होण्याच्या मार्गाला लागा. अशा प्रकारची मी विनंती करतो. आपण जे काही शांततेनं हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थाने आभार मानतो. धन्यवाद. जय